स्पिरिच्युअल जर्नी असू दे किंवा आयुष्यातले कठीण प्रसंग असू दे, अशा वेळी आपल्याला एकटेपणा का येतो? एकांत का हवा हवासा वाटायला लागतो? एकटेपणा म्हणजे एकांत नाही, तर हळूहळू संवाद कमी होत जाणं. आणि मग अशा वेळी प्रश्न पडतो की मी चुकीच्या मार्गावर तर नाही ना? श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी सुरेखा नरेंद्र. मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. स्पिरिच्युअल जर्नी सुरू केल्यानंतर एकटेपणा का येतो याविषयी माझ्या स्वतःच्या अनुभवातून तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर कृपया व्हिडिओ मध्ये स्किप करू नका. माझा कॅन्सर जर्नी नंतरचा हा प्रवास खरे अनुभव आहे आणि ते तुम्ही रिलेट करू शकता. जीवनामध्ये अनेक प्रकारचे प्रसंग येतात, अवघड सिच्युएशन्स येतात. त्यावेळी आपल्याला असं वाटतं की मला आता कोणीच नको, माझी मी एकटीच बरी. तर तो एकटेपणा का येतो याविषयीच मी आज तुम्हाला सांगणार आहे. आध्यात्मिक प्रवासात किंवा आयुष्याच्या एखाद्या कठीण प्रसंगात खरंच एकटेपणा येतो का? उत्तर होय असं आहे. हो, एकटेपणा येतो आपल्याला जेव्हा आपण अध्यात्माच्या मार्गावर प्रवास सुरू करतो किंवा आयुष्यात एखादी कठीण उत्तर न मिळालेली घटना घडली, तर त्यावेळेस आपण अलिप्त व्हायला लागतो, सगळ्यापासून एकटे व्हायला लागतो. तर हा एकटेपणा योग्य आहे का? तर हो. तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये जर तुम्हाला बदल करायचे असेल, जीवनातून काहीतरी सकारात्मकता किंवा काहीतरी ध्येय गाठायचं असेल, तर हा एकटेपणा चांगला आहे काही काळासाठी. त्याने काय होतं की तुमचं व्यक्तिमत्व तुम्ही तपासायला लागता, जागरूक होतात, स्वतःचा शोध घ्यायला लागतात. आपल्या विचारांमध्ये, कृतीमध्ये जागरूकता निर्माण होते. अवतीभोवती तुमच्या जे लोक आहेत, नाटकी, गोडगोड बोलणारे, स्वार्थापोटी तुमच्या जवळ असणारे किंवा तुमची शून्य किंमत ठरवून ठेवलेले किंवा तुमच्या मतांना, तुमच्या भावनांचा अनादर करणारे असे लोक आपोआप तुमच्यापासून लांब निघून जातात आणि तुम्हाला पण त्यांचे खरे आणि नाटकी चेहरे कळायला लागतात. तुम्ही संवाद अशा लोकांशी टाळायला लागतात. हा सर्वस्वी तुमचा निर्णय असतो. पण जे लोक पूर्वी तुम्हाला ओळखत होते, आता पण जे तुमच्या सहवासात आहेत, ते लोक हा जो जुना बिलीफ पॅटर्न आहे तो बदलायला तयार नसतात. ते तुम्हाला त्याच चौकटीत कायम बघत असतात की ही अशी आहे ना, ही अजून पण बदललेली नाही, ही अशीच आहे. त्यांचा दृष्टिकोन कधीच बदलत नाही. ते तुम्हाला त्या जुन्या पॅटर्नने ऑब्झर्व करत असतात किंवा बघत असतात. आणि मग तुम्ही काय करता की तुम्ही त्यांच्यापासून अलिप्त राहायला लागतात आणि त्यामुळेच हा एकटेपणा येतो. तुम्हाला एकांत प्रिय वाटायला लागतो. तुम्ही स्वतःला मर्यादा आखून घेतात. तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये जेव्हा बदल होतो, तुम्ही पूर्वी
सगळे तुम्हाला छान, प्रेमळ वाटत असतात. आपलं समजत असतात सगळ्या लोकांना, की ही सगळी माझी माणसं आहेत. त्यामुळे तुम्ही त्यांना दुखवत नाही कधी. त्यांचं मन जपता, त्यांच्या भावना जपतात. पण या आलेल्या अनुभवातून किंवा स्पिरिच्युअलिटीची जी जर्नी अनुभवत असता किंवा ह्या कठीण प्रसंगामध्ये तुमचा लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा अभ्यासपूर्ण व्हायला लागतो. तुम्हाला खरी माणसं ओळखता यायला लागतात आणि मग अशा वेळी लोक आपोआप कमी होतात. जे लोक निघून गेले किंवा तुमच्या आयुष्यातून कमी झाले, तर त्याच्यातून पण पॉझिटिव्हली तुम्ही असं बघा, की हे लोक तुमच्यासाठी योग्य नव्हते म्हणून ते आता निघून गेले आहेत. हा काही सकारात्मक किंवा नकारात्मक विचार नाहीये. हा स्वतःचं व्यक्तिमत्व जपण्यासाठी, स्वतःची किंमत म्हणा किंवा स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आत्मभान ठेवून केलेला विचार आहे, असं मला वाटतं. हे माझं वैयक्तिक मत आहे. मी म्हणाल हे योग्य की अयोग्य. तर हा जो विचार आहे एकटेपणाचा, तो काही काळासाठी योग्य आहे. का? जेव्हा आपण स्पिरिच्युअल जर्नी सुरू करतो किंवा एखादा कठीण प्रसंग आपल्यावर येतो, आपलं मन खूप गोंधळलेलं असतं, खूप ओव्हरथिंक करतो आपण. योग्य अयोग्य याचे काहीच कॅल्क्युलेशन्स लावता येत नाहीत आपल्याला. आणि मग अशा वेळी स्वतःचं व्यक्तिमत्व तपासण्यासाठी आत्मचिंतन करणं गरजेचं असतं. सेल्फ रिफ्लेक्शन करणं महत्वाचं असतं. सेल्फ रिफ्लेक्शन वाढलं की आपल्यात निर्णय घेण्याची क्षमता येते, क्रिएटिव्हिटी वाढते. लोकांकडे जो निगेटिव्हली तुम्ही बघत होता तो अप्रोच बदलतो, त्यांना समजून घेतात आणि या सिच्युएशन मध्ये माझ्या जागी स्वतःला ठेवून बघून एक ती सिच्युएशन कशा पद्धतीने हँडल करायची किंवा त्या चॅलेंजला कसं तोंड द्यायचं, या प्रश्नांची उत्तरं स्वतःलाच आपल्याला मिळायला लागतात. स्वतःकडे पारदर्शकपणे बघायला लागतो. आपल्या आयुष्यात रोजच्या घडणाऱ्या घटना, येणारे लोक आपल्याशी कसे वागतात, कसे बोलतात, का वागतात, का बोलतात, हे जज न करता किंवा पॅरामीटर्स न ठेवता स्वतःच्या जागी ठेवून विचार करून त्याची गरज ओळखून प्रतिक्रिया किंवा कृती करायला लागतो. आणि हा पॉझिटिव्ह बदल असतो आपल्यातला. एकटेपणा कधी धोकादायक असतो बरं? तर आपण लोकांपासून पूर्णपणे तुटतो. आपण त्या अडचणीपासून, लोकांपासून, वेळेपासून पळ काढायला लागतो. आणि आपण असं का करतो? कारण आपल्या मनाची अवस्था ही गोंधळलेली असते. आपल्या मनामध्ये राग, द्वेष, मत्सर, असूया, चुकीचे गैरसमज, जुन्या घटनांचे लावलेले आराखडे, बिलीफ पॅटर्न, या सगळ्या गोष्टी आपल्याला लोकांपासून लांब जायला किंवा
अलिप्त राहायला निगेटिव्हली प्रवृत्त करत असतात. आपण ब्लेम झोन मध्ये असतो, लोकांना ब्लेम करतो, माझ्या मदतीलाच कोणी येत नाही, मी एकटा आहे, माझ्याशी हाच असा वागतो, माझ्याशी तोच असा वागतो, मला कोणाची गरज नाहीये, मी माझी एकटी सावरणार आहे स्वतःला. भावनेत जगणं तर हे एकटेपण धोकेदायक आहे. ही काही आध्यात्मिक किंवा सिच्युएशन हँडल करण्याची बरोबर पद्धत नाहीये, तर ही व्यक्तिमत्वापासून वेळेपासून घेतलेली माघार आहे असं मला वाटतं. बऱ्याच वेळेला अध्यात्माच्या वाटेवर किंवा कठीण काळात मला कोणाची गरज नाही, मी एकटा बरा आहे, तर हा तुमच्यातला अहंकार बोलत असतो. मी एकटाच आहे, मी एकटा सावरू शकतो, मी फेस करू शकतो, मी का माझे प्रॉब्लेम्स लोकांजवळ डिस्कस करू, मी का माझ्या अडचणी सांगू, मी का कोणाची मदत घेऊ. हा जो ऍटिट्यूड आहे किंवा आपल्या व्यक्तिमत्वाची जी ही जर विचारसरणी असेल किंवा असा जर तुम्ही परिस्थितीनुसार विचार करत असाल, तर हा तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये अहंकार जागृत झालेला आहे किंवा त्या परिस्थितीला तुम्ही योग्य पद्धतीने तोंड देऊ शकत नाही आहात, इतकं सरळ हे आहे. त्याच वेळेला असे लोकांची मदत नाकारतात, संवाद टाळतात, कम्युनिकेशन बंद करतात, साध्या साध्या गोष्टी फोन रिसीव करत नाहीत, क्लिअरिटी देत नाही कुठल्या गोष्टीची. पण मला माझ्या अनुभवातून एकच सांगायला आवडेल की कठीण काळात किंवा स्पिरिच्युअल जर्नी जेव्हा तुम्ही स्टार्ट करता, आपण समाजात राहतो, आपल्याला माणसांची गरज आहे. देव जरी असला तरी तो माणसाच्याच रूपात तुम्हाला मदत करणार असतो आणि योग्य माणसं तुमच्या जवळ पाठवत असतो तो अडचणीच्या काळात. म्हणून स्पर्श, संवाद, कम्युनिकेशन, फिलिंग्स जपणं हे तुमच्या माणूस असण्याचं चांगलं लक्षण आहे. अध्यात्म आणि कठीण प्रसंग आपल्यातलं माणूसपण जपण्यासाठीच आपल्या आयुष्यात येत असतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे सगळं ठीक आहे, पण मग हा एकटेपणा कसा घालवायचा? आता आपण बघितलं तर सोशल मीडियावर आपण सगळे ऍक्टिव्ह असतो. स्टेटसच्या माध्यमातून यूट्यूब, इन्स्टा, फेसबुक, वैयक्तिक आयुष्य आपण सगळं एक्सप्लोर करत असतो, सांगत असतो. पण जवळच्या ज्या व्यक्ती आहेत त्यांच्याशी हेतुपुरस्सर संवाद टाळतो. तो संवाद जर थांबला असेल, तो संवाद टाळू नका. तुमच्या आयुष्यात एक तरी माणूस असा असावा की बिना मास्क घालता त्याच्याशी तुम्ही भरभरून खळखळून बोलू शकता. तुमच्या मनाच्या व्यथा, तुमच्या अडचणी सांगू शकता, तुमचं अस्तित्व खुलवू शकता. एकटेपणा हा काही चुकीचा विचार नाही, चुकीचं लक्षण नाही. पण त्या एकटेपणात जर स्वतःला हरवत असाल, जबाबदाऱ्यांपासून पळत असाल,
संवादापासून, निर्णयांपासून पळत असाल तर तो एकटेपणा धोकादायक आहे. वेळीच सावरा. वरून माणूस नॉर्मल दिसत असतो, पण हा एकटेपणाच तुमची ओढाताण करतो आणि आयुष्यात तुम्हाला कठीण निर्णय न घेता त्याच्यातून पळवाट शोधून तुम्ही एकटे राहता किंवा एकटे निघून जाता. एकच सांगेल, तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या बरोबर मायेची, जिव्हाळ्याची सगळी माणसं तुमच्या बरोबर आहे. हा विश्वास आधी स्वतःला तयार करा की मी एकटी जरी पण खंबीर असली, सक्षम असली, तरी सुद्धा मला माझ्या आयुष्यात माझ्या मायेची, प्रेमाची माणसं हवी आहेत. मी काही अज्ञानी, तत्वेता किंवा ज्ञान द्यायला इथे बसलेली नाहीये. जेव्हा मी कॅन्सरचा प्रवास अनुभवला, माझ्या अनुभवातून आलेलं शहाणपणे आणि मला ते द्यावंसं वाटलं, म्हणून मी जे अनुभवलं आणि मी त्याच्यातून जे शिकले तेच फक्त तुमच्या बरोबर शेअर करते आहे आणि पुढे पण सांगणार आहे. तर मी जरी स्पिरिच्युअलिटीच्या जर्नीतून जात आहे, अनुभवत आहे, माझी स्वामींवर नितांत श्रद्धा आहे आणि त्यांचा आशीर्वाद माझ्या बरोबर होता, म्हणून मी या सिच्युएशनला कायम सकारात्मक बघितलं. खूप चॅलेंजेस आले वेगवेगळ्या प्रकारचे, पण आतलं जे पारदर्शक आणि सकारात्मक व्यक्तिमत्व आहे त्याला मी धक्का नाही लागू दिला आणि हीच पॉझिटिव्हिटी मला तुमच्यापर्यंत सांगायची आहे. आणि मित्रमैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे पण अनुभव असतील तर ते नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगायला विसरू नका. खूप छान तुम्ही प्रतिसाद देत आहात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.